हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. तर डिरेक्टली मी तयार झालेली दिसत असेल तुम्हाला. तर मी गावी आली आहे ना. तर आज प्रोग्राम आहे, कुठला आहे, का आहे, तर ते सांगते मी तुम्हाला पुढंच. तर जस्ट सगळे तयार झालो होतो आम्ही आणि आता चाललो होतो आम्ही मम्मीकडे, म्हणजे माझ्या माहेरी. सगळ्यांनी आवरले. पुण्यावरून आम्ही आत्ताच आलो, थोडा वेळ झालं आणि लगेच आवरायला घेतलं. आता वाजले 4 आणि हे बघा, इतकं सुंदर वातावरण झालं ना बाहेरचं. सनसेट होलं म्हणजे 5-5:30 झाले आम्हाला निघेपर्यंत. एवढं सुंदर वातावरण वाटत होतं ना बाहेर. थोडंसं क्लिप घेतली मी छोटीशी. एवढं सुंदर हिरवंगार आणि हे सगळं वातावरण गावाकडं बघायला मिळतं ना. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे बऱ्यापैकी सगळेजण गावी आलेच असतील. तर मी सुट्ट्यांसाठी गावी आली. ते चला आता त्यातला पहिला फंक्शन आहे. आता गावाकडे भरपूर असे फंक्शन आहेत. काय ते सांगते तुम्हाला. तर आजचा व्लॉग खरंच आमच्यासाठी खूप खास आहे आणि स्पेशल आहे आणि तितकाच इमोशनल पण आहे. सकाळपासून घरात एक वेगळीच भावना आहे आणि आनंदही आहे आणि थोडं इमोशनल पण वाटते. कारण आज आहे पप्पांच्या स्कूलमधला रिटायरमेंटचा प्रोग्राम. तर इतकं वर्ष पप्पांनी शाळेत एक शिक्षक म्हणून काम करत होते. विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं हेच त्यांचं आयुष्य होतं. आज शाळेत त्यांचा सन्मान होताना पाहून खरंच खूप अभिमान वाटते मला. सगळे शिक्षक, विद्यार्थी, लोक पप्पांबद्दल एवढं प्रेम व्यक्त करत आहेत, बोलत आहेत. खरंच खूप मन असं भरून आले आज. काही म्हणजे शब्दच नाही आहेत. इतकं वर्ष त्यांनी मनापासून सेवा केली आणि त्या प्रवासाचा आज सुंदर शेवट आहे. आणि म्हणजे थोडंसं आता शाळेवरती पण प्रोग्राम झाला. तर आता हा घराच्या समोर आहे. शाळेवरती सकाळी झाला आहे प्रोग्राम. सकाळी शाळेमध्ये त्यांचे सत्कार, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर मला तिथं काही जमलं नाही जायला. तर मी आता घरी आले. हे बघा सगळे आणि अंधार पण झालं आहे खूप आणि म्हणजे सगळे येतात त्याचे, कारण संध्याकाळचाच कार्यक्रम आहे. तर सगळे एक एक जण येतात त्याचे. आणि आता सगळं कार्यक्रम वगैरे झाले, येईल तसे म्हणजे सत्कार वगैरे करता येते पप्पांचे. आणि तोपर्यंत जेवण वगैरे पण झाले. जेवणासाठी पण सुंदर मेनू आहे, जामुन आहे, सॅलड आहे, थोडंसं वांग्याची भाजी, सांबर, भात असं आहे मेनू. आणि थोडंसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे थोडंसं मट्टा वगैरे पण ठेवला आहे. आणि इकडं बघा रिवा रेडी झालेली आहे. हे आल्याच्या नंतरचं मी घेतलं शूट. पहिला तर जाताना एवढी घाई होती ना जायची गावाला, म्हणजे मम्मीकडे जायची, तर मी काही जास्त क्लिप घेतलीच नाही आहे. आणि ह्या हारचा लुक आहे ना, हा रिवाचा, आणि माझे दाखवते पूर्ण मी तुम्हाला. हे बघा अशी सुंदर नेटची थोडीशी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला चांगली वाटेल त्याच्यामुळे मी ही साडी घेतली. तर तिथं प्रोग्राम तर संपला, म्हणजे थोडा बराच वेळ गेला आमचा तिथं. मग आवरून आलो नंतर मी इकडे सासरी आली आहे. आणि इकडे बघा, हे बघा आल्यात पर्यंत चालले खेळणं, पसारा मांडणं. आणि आता थोडीफार मला कामं आहेत, कारण उद्या आणखीन एक फंक्शन आहे इथं घरी. तर त्याची तयारी करणार आहे. तर इकडं तर सासूबाईंनी आलं आणि लसूण सगळं सोलून वगैरे ठेवलं होतं. आणि आता मग खोबरं वगैरे, तर आता फक्त मला हे ग्राइंड करायचे, बारीक करायचे. आलो आणि थोडंसं फ्रेश वगैरे झाले, कारण जेवण वगैरे तर करून आलो होतो आम्ही. त्याच्यामुळे स्वयंपाकाची काही जास्त आता ही नव्हती. आता म्हटलं हे बाकीचे कामं सगळे आवरून घेते. आता हे बारीक करून वगैरे ठेवलं आणि झाले सगळे काम पण आवरले. आता मस्त बाहेर बसून एन्जॉय करते. एवढी थंड हवा सुटली ना बाहेर. आणि हारचं चालले. आता पहिलं गावाकडे आल्यानंतर हारचं असंच असते, मातीत खेळायचं हे ते थोडंफार. आणि तो पण खूप दमला आज, खरं पुण्याचा प्रवास, परत मम्मीच्या तिकडे, आणि परत आणखीन एक उद्या फंक्शन आहे, परत मला मम्मीकडे रिटर्न जायचं आहे. तुम्हाला दाखवते तसं ब्लॉगमध्ये नंतर. तर खरंच आजचा दिवस खूप खास होता आमच्यासाठी आणि खूप असं म्हणजे इमोशनल मुवमेंट पण होता. तर खूप छान सेलिब्रेशन पण झालं आणि खूप हे म्हणजे खूप छान वाटलं खरं सगळ्यांना भेटून. आणि अंधार पण झाला आता बऱ्यापैकी. 9-9:30 झाले असतील. आम्ही बसलोत बाहेर आता थोडा वेळ मस्तपैकी. आता मी डिरेक्टली सकाळी शूट घेतलं आणि ते पण मम्मीकडे आले मी सकाळी, कारण आज एक फंक्शन आहे, आज ढोळ जेवण आहे, मम्मीच्या इकडे प्रोग्राम आहे. तर मी सकाळी परत इकडं आले. तर सकाळी सकाळी टेरेसवरती इतकं छान ऊन आलं होतं आहे बघा, आणि इतकं छान वातावरण झालं होतं ना. तर म्हटलं थोडेफार की गावीच इतकं सुंदर वाटते ना. हे सगळं शेतमामांचं आहे. हे नारळाची पण खूप सारी झाडे.
आणि उन्हाळ्यात त्याच्यामुळे एवढ्या लवकर ऊन येते ना सकाळी. हे का सूर्योदय पण झालंय सकाळी सकाळी. इतकं छान वाटत होतं ना, आणि थंड हवा येत होती सकाळी. तसं ऊन पडलंय पण हवा पण अशी थंड येत होती. आणि आता दुसरा प्रोग्राम आहे त्याच्यामुळं मग त्याची तयारी चालू आहे खाली. हे बघा दाखवते तुम्हाला. डोहाळे जेवणाचा प्रोग्राम आहे तर त्याचं चाललंय सगळं. आता ते डेकोरेशन वगैरे चाललंय त्यांचं. तर तो एक ब्लॉग मी पोस्ट केला आहे. तुम्ही नक्की बघा, चेकआउट करा. पाहिला नसेल तर नक्की पहा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर, आणि बाय.